खासदार अरविंद सावंत सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. खासदार साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा मी गुजरातला जात होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता आणि मुख्यमंत्री पदाचं मला ऑफर होती. जेव्हा मी नकारलं तेव्हा त्यांनी दिल्लीला फोन केला होता. मला सांगू का, साऱ्या जगाला कळलं. त्यांनी स्वतः विधानसभेत जे भाषण केलंय ना ते जरा काढा, तुमच्या आर्काईव्ह मध्ये असेल तेव्हा तुम्ही पण जरा करत जा. त्या आर्काईव्ह मध्ये त्यांनी सांगितलं ना, रात्री अपरात्री उडी घालून भेटत होतो. तेव्हा काय करत होतो तुम्ही? गद्दारीच करत होता ना. पाठीत सुरा कसा खुपसायचं याचं कपट कारस्थान करत होते ना. त्यांच्या पुढच्या वाक्य जो माणूस सुरुवातीला इतका कपटी आहे त्याच्या पुढच्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता? Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. सोडून द्या. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट होती. वर्षाभर मला बोलवायचं आणि तासन तास बाहेर बसवायचं. दुनियाने पाहिलं, लुटारू सोडून दे रे. विकास खाता माझ्याकडून काढण्याचं कट होतं. विषय सोडूनच दे ना. जगाला माहितीये ना त्याच्या इतके अधिकार कोणाला होते. त्याचे इतके अधिकार कोणाला होते? वाटेल ते करत होतं ते. कोणी दिले अधिकार त्यांना? तुम्हाला मंत्री कोणी केलं पहिले सांगा ना. मग त्या मंत्रिपदात तुम्ही केलेल्या सगळ्या निधीचं वाटप एकदा जग जाहीर करा. मग उद्धवजी तुम्हाला अडथळा आणत होते का नाही आणत होते कळेल जगाला. तुमच्या मंत्रिपदाच्या काळात केलेलं निधीचं वाटप उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही जे केलंय ना ते एकदा जगासमोर सांगा. म्हणजे उद्धवजी तुम्हाला स्वातंत्र्य देत होते का नाही हे जगालाही कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई.